साताऱ्याजवळच्या एका छोट्या गावात अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे मित्रांनो। 21 वर्षाच्या तरुणीला पैशासाठी ब्लॅकमेल करून शरीर संबंध करण्यास भाग पाडले। काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। साताऱ्याजवळच्या एका छोट्या गावात अन्वी नावाची 21 वर्षाची तरुणी राहत होती। तिच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती मित्रांनो। वडिलांना आजारपण, आई अंग मेहनत करून घर चालवणारी, कॉलेजची फी, वडिलांचे औषध, घराचा खर्च, सगळं अन्वीच्या मनावर दिवस रात्र दडपण टाकत होतं मित्रांनो। एक दिवस सोशल मीडियावर तिला पार्ट टाइम जॉब म्हणून असा मेसेज आला। तो मेसेज करणारा बहादर होता रोहन, शहरातील नामांकित बिल्डरच्या ऑफिसमध्ये काम करणारा माणूस। त्याने अन्वीला सांगितलं, तुझ्या घरची परिस्थिती बिघडली असेल तर मी तुला चांगली मदत करीन आणि काम तेवढं अवघड नाही आहे। स्पेशल क्लायंटना भेटायचं काम आहे, जास्त काही नाही। अन्वीने सुरुवातीला नकार दिला, पण दुसऱ्या दिवशी वडिलांना अचानक तब्येत बिघडून रुग्णालयात दाखल करावं लागलं। पैशाची गरज तातडीची झाली। अन्वीने विचार न करता रोहनला फोन केला। रोहनने तिला एका लॉजमध्ये बोलावलं। तिथे पहिल्यांदा तिला समजलं, हे काम म्हणजे काही स्पेशल क्लायंटचं नाही, तर पैशासाठी शरीरसंबंध ठेवणे हा त्याचा हेतू होता। मित्रांनो, तिला मागे हटायचं होतं, पण रोहनने तिची परिस्थिती जाणून भावनिक दबाव टाकला। तो म्हणाला, तुझ्या वडिलांना आयसीयू लागेल म्हणतायत, इतके पैसे तुला कोण देईल? फक्त एकदाच ये, नंतर नको म्हण। मनावर दगड ठेवून अन्वीने हा चुकीचा निर्णय घेतला। त्या रात्रीनंतर रोहनचं वागणं बदललं। तो सतत अन्वीला कॉल करायचा, मेसेज करायचा आणि पुन्हा पुन्हा क्लायंटकडे जाण्यास भाग पाडायचा। नकार दिला तर तो नेहमी धमकी द्यायचा, त्या रात्रीचे फोटो, सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे आहे, पोलिसांकडे दिले तर नाव बदनामी होईल। अन्वी या दलदलीत खोल जात होती। 2 महिने हे सगळं सुरू राहिलं। एका रात्री रोहनच्या एका क्लायंटने लॉजमध्ये अन्वीला नेलं। हा क्लायंट आधीपासून गुन्हेगारी माहिती असलेला। तिथे पैशांच्या वादावरून त्यांचं अन्वीसोबत भांडण झालं। तिने विरोध केला मित्रांनो, तेव्हा त्याने तिला मारहाण केली। परिस्थिती भयानक बनण्याआधी ती कशीबशी पळून बाहेर आली आणि थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली। ती रडत रडत सगळं सांगत होती। पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला। मानव तस्करी, ब्लॅकमेलिंग, मारहाण आणि महिला शोषणाचे गंभीर आरोप। लवकरच छापा टाकून रोहन आणि त्याच्या 2 साथीदारांना अटक करण्यात आली। लॉजमधून अनेक पुरावे जप्त झाले, फोटो, व्हिडिओ, पैशांच्या नोंदी, इतर मुलींची माहिती। अन्वीला वीरश्री फाउंडेशन सारख्या एका NGOने संरक्षण दिलं आणि तिच्या शिक्षणासाठी, वडिलांच्या उपचारांसाठी मदतही केली। पैशांचं दडपण माणसाला चुकीच्या मार्गाकडे ढकलू शकतं, पण गुन्हेगारांच्या जाळ्यातून बाहेर पडणं अवघड असतं मित्रांनो। म्हणून अशा फ्रॉड मेसेज पासून सावध राहा आणि समाजाने अशा मुलींना दोष न देता त्यांना आधार द्यायला हवा। मित्रांनो, या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।